शास्त्र शुद्ध परमार्थ करताना देवाला आवडेल अशी भक्ती करा. महिला मंडळी, अजून सोप्या भाषेत सांगू तुम्हाला, हे जड जातं थोडं ऐकताना बरं का. नको नको होतं कधी कधी. महाराज मला तर काय काय माणसं म्हणतात, दरवेळेस भेटलं ना भेटलं तुमचं तेवढंच घाला मळण लावागत, घाला मळण लावागत. आता आम्ही काय सांगावं दुसरं? आम्हाला ऑप्शन आहे का? ऑप्शन कुणाला आहे? ऑप्शन तुम्हाला आहे. आमचा पंढरीचा पांडुरंग परमात्मा किती काळा कुळकुळीत जरी असला तरी आम्हाला त्यालाच पावडर लावू 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 गोरा करायचा आहे. आम्हाला ऑप्शन, आम्हाला ऑप्शन नाही, ऑप्शन तुम्हाला आहे. काय आज राष्ट्रवादी, उद्या मनसे, परवा भाजप, तुम्ही गेले काँग्रेसमध्ये. तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्हाला विकास करायचा आहे, तुम्हाला समाजाचं हित बघायचंय, तुम्हाला थोडा विचार करायचा आहे, तुम्हाला ऑप्शन आहे. आम्हाला नाही. आम्ही कालही तेच सांगत होतो, आम्ही आजही तेच सांगतो आणि उद्या बी तेच सांगतो. भारी गळ्यात माळ असावी, कपाळाला गंध असा, वैष्णवांच्यावरती अपार प्रेम असावं. कोणत्याही देवाची भक्ती करा, कोणत्याही देवाची भक्ती करा आणि प्रत्येक देवाला हेच लागतं बरं का. भले तुम्ही जेजुरीला जा, सतोबाला जा, बिरोबाला जा, ज्योतिबाला जा, पंढरीला जा, आळंदीला जा, पारीकडे मढीला जा, कुठेही जा, प्रत्येक देवाला हीच भक्ती आवडते. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्हा आहे. पाथर्डी नावाचा एक तालुका आहे आणि त्या तालुक्यात मढी नावाचं गाव आहे. तिथं जर गेलं ना, नवनारायण होते. नारायणांनी नवनाथांचा जन्म घेतला. समाजाला भक्तीचं महत्व समजावं, समाजाला सुख समृद्धी भेटावी त्याच्यासाठी हिमालयात हत्तीच्या कानातून खऱ्या अर्थाने कानिफनाथांचा जन्म झाला. आणि कानिफनाथांचा जन्म झाल्यानंतर आजही तुम्ही कधी काळी मढीला गेलात ना, आजही कधी काळी जर मढीला गेलात, तिथं जर आत गाभाऱ्यात उतरलात, बसलात, शांत डोळे झाकले आणि तिथं सुद्धा आवाज येतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आजही तिथं तो आवाज येतो. आणि मग त्या मढीच्या कानिफनाथाविषयी बोलताना खऱ्या अर्थाने असं म्हणावं असं वाटतं, देव हा मढीचा, देवा मढीचा, मढीचा कानिफनाथ, 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 देवा मढीचा, सुबह को भूला शाम को वापस आए उसे भूला नाही कहते. काल काय चुका झाल्या असतील, आज पुन्हा त्याच करायच्या का? लहानपणी काय चुका झाल्या असतील त्या आजही करायच्या का परत? नाही ना. काल समजत नव्हतं आपल्याला, कोणी सांगणार नव्हतं, काही समजत नव्हतं. मग आज सांगणारं भेटलं, काही विषय काही गोष्टी कळायला लागल्या, पुन्हा तसंच राहायचं का? लांबचं नाही सांगत, महिला मंडळी माझं सांगते बरं का, मी काय तुमच्यापेक्षा वेगळी नाही. महाराज बिराज म्हणून आपल्याकडे बघूच नका. ऐका, माझं माहेर श्रीगोंदा तालुक्यातले तुमच्यासाठी सांगते बरं का. गायकवाड घराण्यातली मी मुलगी आहे. इकडे जगताप परिवारात आले, पण योग असा इकडे आल्यानंतर वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला. सगळ्यांच्या
आणि महाराज बऱ्यापैकी लोक तुम्ही ओळखता आमच्या महाराजांना. कडक स्वभाव. लग्न झाल्या सिस्टम वाले आपलं झालंय का नाही? ओके, आता नाही कळण अनुभव आल्यावर. पुरुष मंडळ तुम्हाला सांगते, लग्न झाल्यावर आता ओघाने विषय आला. आम्हाला गाडी नव्हती, सायकल नव्हती, परिस्थिती नॉर्मल होती. कुठं जाणार, काय करणार, फिरणं बिरणं आपलं तर भाग्यातच नाही. 15 दिवसांनी एक दूध गाडी येत होती राहुल महाराज कोळगावला. मला घेऊन जेजुरीला निघाले. साधारणतः मोरगावला गेलो, दर्शन केलं. दर्शन केल्यास नंतर 12 ते 1 च्या दरम्यान आम्ही जेजुरीत गेलो. तुमची मुलगी म्हणून माझ्याकडे बघा आणि ऐका. 1 च्या दरम्यान आम्ही जेजुरीत गेलो आणि जेजुरीत गेल्यास नंतर मंदिरात वर गडावर गेल्यास नंतर एक मोठा लिंबाच्याकडे मोठा एक कट्टा बांधलेला आहे, पार आहे. त्या पारावरती आम्ही बसलो 1 वाजता. 1 चे 2 झाले, 2 चे 3 झाले, 4 झाले, तरी बी आम्ही तिथंच बसलेलो. सावलीला बसलेलो, पर ऊन आलं तरी आम्ही तिथंच. आणि तिथं बसल्यास नंतर ते एवढंच मला सांगत होते, तुला जर माझ्यासोबत राहायचं असेल ना, संसार सुखाचा करायचा असेल ना, तर बाई माळ घालावं लागेल. मी सांगतोय ते ऐकावं लागेल, कीर्तनाला यावं लागेल, प्रवचनाला यावं लागेल. एवढंच ऐकलं. मी म्हणलं बाई कसल्या म्हाताऱ्या विचारांचा नवरा भेटलाय. आता बायकोला फिरायला घेऊन गेला, कमीत कमी माणूस एखादा गाजरा देतं, पिक्चरला नेतं, वेगळं काहीतरी हॉटेलमध्ये घेऊन जाईल ना. तिथं नेलं ह्या विषय सांगत बसलं. नको नको झालं. पण खऱ्या अर्थाने आता प्रेमाने म्हणा, अगर दाखाने म्हणा, त्यांचं ऐकलं. ते म्हणते त्या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या आणि त्याच्याचमुळे आज मी इथं उभी आहे. मला वाटत असेल काय काय गोष्टी आपल्याला जमल का, काय जमल का, काही अवघड नसतं. लग्नाच्या आधी आपल्याला मालबीर काही नव्हती बरं का, गणबिन काही नव्हता, काही समजत नव्हतं. पण खऱ्या अर्थाने आदर्श व्रत सासर भेटलं, शास्त्र शुद्ध परमार्थ पदरात पडला आणि काही गोष्टी समजायला लागल्या. माळ घातली, गंध लावला आणि देवाला आवडेला शेवटी केली. बस काहीच नाही. म्हणून तुम्ही असं काय म्हणायचं नाही महाराज आपल्याला जमन का आणि आता जुळत असतं का. सगळं जमतं, काही अवघड नसतं, अशक्य असं काहीही नसतं. म्हणून तुम्ही बी आता काय माहिती पुन्हा भेट होती नव्हती, तुमची माझी गाठ पडती न पडती. आता लय तुमच्या समोर जगताई कना बोलते हो की नाही. पण मला सांगा, घरी जाईलच काय खात्री आहे का? नाही. काय इमानदार आहे, राव द्या 4-2 वर्ष, काय हरकत आहे का विश्वास नाही. म्हणून तुम्ही सुधरा. मी तुम्हाला जास्त प्राधान्य देते. 50% तुम्ही दिलंय का नाही आम्हाला? दिलंय ना. आम्ही 51 साठी बांधतोय ना. बरं आहे, तेवढंच रेकॉर्डला आहे, आचरणात नको. तुम्ही जरी आम्हाला 50% कागदपत्र दिलं असेल ना, रेकॉर्डला असेल ना, पण तुमच्याही अगोदर आमच्या साधू संतांनी प्राधान्य आम्हाला दिलंय का नाही दिलं? ते सांगतात नारी की निंदा मत करो नारी है रतन की खान. काय सांगतात? नारी की निंदा मत करो नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए ध्रुव प्रहलाद शुक हनुमान. स्त्रियांना कमी लेखू नका, स्त्री ही रत्नाची खान आहे. म्हणून आमच्या अंजनी माता नसत्या तर हनुमंतराय कधीच नसते, कौशल्या माता नसत्या प्रभू रामचंद्र कधीच नसते, यशोदा माता नसत्या तर भगवान श्रीकृष्ण कधीच नसते, आणि आपल्या मातोश्री नसत्या तर आपण सुद्धा कधीच नसतो. म्हणून शास्त्र असं सांगतं, नारी की निंदा मत करो नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए ध्रुव प्रहलाद शुक हनुमान. आज एका मातोश्री लाखेचा निरोप देण्यासाठी आपण जमलेलो आहोत. बरीच लोक म्हणतात बरं का, एक वेळेस पोरांना बाप नसला ना तरी चालतो, पण आई असावी म्हणतात का नाही म्हणतात का, तर आईच्या पदराखाली लेकरं झाकली जातात असं म्हणतात. पण ते खरं आहे बरं का. बापही कमी दर्जाचा अशातला काही भाग नाही, पण किती काही केलं ना बाप बाप असतो आणि आई आई असते. आईची जागा बाबा घेऊ शकत नाही आणि बाबांची जागा सुद्धा कोणती आई घेऊ शकत नाही. रिअल सांगू तुम्हाला, आईन तारुण्यात जर एखाद्याची बायको गेली ना, 2 छोटी छोटी लेकरं आहेत आणि बायको गेली, तो माणूस काय विचार करतो? दुसरी बघावं लागेल, माझं काय नाही पण ह्यांचं कसं व्हायचं, करतो का नाही करतो विचार. आणि आईन तारुण्यात एखादीचा नवरा गेला, छोटी छोटी 2 लेकरे, तर ती बाई काय विचार करते? डोक्यावरचा पदर तिच्या खांद्यावर येतो, खांद्यावरचा कमरव, आणि हाताखालून कमरला खोचते, आणि लेकरांच्या साठी बापही तीच होते आणि आई तीच होते. तिला बोलतात माय, तिला बोलतात आई. अशी असणारी माय, अशी असणारी आई आपल्यावरती किती प्रेम करते, केला कधी विचार? कधीच नाही, कधीच. आपलं हित कशात आहे हे बापाला समजतं, पुरुष मंडळी तुम्हाला समजतं, पण आमच्यापेक्षा कमीच कळतं. आमच्या तर खूप सांगतात खऱ्या अर्थाने. मला सांगा, जन्माला आलेल्या बाळाला दूध भाकरी द्यायचे, गुलाबजाम द्यायचे का बासुंदी द्यायची, हे बापाला जास्त कळतं का आईला कळतं?
तुको बरं आहे बघा, तुको बरं आहे. काय सांगतात? लेकुराचे हित आहे माऊलीचे. लेकराचं हित कशात आहे हे फक्त माय जाणू शकते. पण त्या आईचं महत्व, त्या आईचा विचार कधी आपण करतो का? लहान आहोत ना तोपर्यंत आई, तोपर्यंत आई.